मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की झालं गेलं विसरून जा ना. राधिकाचा, अथर्वच्या भविष्याचा विचार करा, तुमच्या संसाराचा विचार करा, समाजाचा विचार करा आणि माझ्या बहिणीला पुन्हा सन्मानाने या घरात आणा. बस माझं एवढंच म्हणणं आहे. हो बस, तू सांगितलं आणि मी ऐकलं. अरे कशाला ऐकू मी? हे बघ शिरीष, तुला मी स्पष्ट सांगतो, तिला सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं, ती या घरात राहू शकत नाही, कारण मी आता तिच्या बरोबर राहू शकत नाही. अशी कोणती मोठी चूक घडली बुवा तिच्या हातून की एवढ्या हट्टाला पेटून राहिले तुम्ही? अरे लहानपणापासून पाहतोय मी तिला. अरे लाख वेळा स्वतःचं मन मारून जगेल, पण कधी कुणाचं मन दुखावणार नाही ती. स्वतःसाठी नाही, कायम दुसऱ्यासाठी जगत आली आहे ती. फार हळवी आहे मनाची, प्रेमळ आहे खूप. तिला सोडून तुम्ही राहू शकत असाल हो, पण तुम्ही जर तिला झिडकारलं तर ती नाही जगू शकणार. तिचं मन असं मोडू नका. हे बास झाली तुमची इमोशनल नाटकं. ती सुद्धा सारखं ही असलीच नाटकं करून डोक्याला ताप द्यायची. आणि आता तू नाही, नाटक नाहीये गुरुनाथ, नाटक नाही. आपल्या बहिणीचा मोडणारा संसार सावरण्यासाठी भावानं केलेला प्रयत्न आहे. गुरुनाथ, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज राधिकाला आणि अथर्वला घरी परत आण. प्लीज असं करू नका हो. आपला सोन्यासारखा संसार असा मोडू नका. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? राधिकाला मी काही झालं तरी या घरात घेणार नाहीये, आणि तिने जर प्रयत्न केला ना तर धक्के मारून या घराबाहेर काढेन तिला. ए बास बास, तिच्याविषयी एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही मी. अरे लक्ष्मीच्या पावलानं तुझ्या घरात आली ती. हे एवढे यश, एवढा पैसा, एवढा मान सन्मान तिच्यामुळे मिळाला तुला, आणि एका बाजार बसवीसाठी लक्ष्मीचा अपमान करून राहिला तू. शनाला काही बोलायचं नाही, मी खपून घेणार नाही. काय करशील रे तू? मारणार आहेस मला? मार ना, मार मार. बस मला पण बघू दे ना, त्या फैताड पोरीसाठी किती खाली उतरतोस. माझ्या बहिणीनं शपथ घातली म्हणून गप्प बसतोय, तर तुलाही माहिती आहे याचं उत्तर मी कसं देऊ शकतो ते, मिस्टर गुरुनाथ सुभेदार. त्या पोरीच्या प्रेमात आंधळा झालायस तू. त्यामुळे खरं खोटं, चांगलं वाईट, पाप पुण्य कशाचीच तमा राहिली नाही तुला. पण देव सगळं बघून राहिलाय. या जन्मात केलेल्या पापाची शिक्षा याच जन्मात भोगावी लागते. लक्षात ठेव. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.